जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या लोकशाहीचं जे मंदिर आहे, पवित्र असं स्थान आहे, ते आहे संसद. आणि आपल्या नव्या संसद भवनाच्या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे. तिथं अधिवेशन सुद्धा संपन्न झालेलं आहे. तर आपण नवी संसद आणि जुनी संसद यांची तुलनात्मक चर्चा इथं करणार आहोत. त्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचा पण आपला अभ्यास होऊन जातो, चालू घडामोडींचा सुद्धा आपला अभ्यास होऊन जातो. तर सर्व महत्वाचे प्रश्न आपण इथं अधोरेखित करणार आहोत. दोस्तांनो, ही आहे आपली नवी संसद इमारत. आणि आपल्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केव्हा झाले होते, तर ही बाब लक्षात ठेवायची की 28 मे 2003 ला झालेलं आहे. आणि याचं उद्घाटन भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. नंतर आपल्या संसद भवनाचा आकार कसा आहे, तर आपल्याला इथं सरळ दिसतंय की तिथं ट्रायंग्युलर शेप, त्यामुळे त्रिकोणी आकार आहे. याची आधारशिला केव्हा ठेवण्यात आली होती, कॉर्नर स्टोन ज्याला आपण म्हणतो, डिसेंबर 2020 ला आधारशिला ठेवण्यात आलेली होती. या संसदेमध्ये एकूण किती मजले समाविष्ट आहेत, तर एकूण 4 मजले समाविष्ट आहेत. आणि याच्या बांधकामाचा कालावधी आपल्याला फक्त साधारणतः 2.5 ते 3 वर्ष लागलेले आहेत. तर 2020 म्हणजे कोरोना काळापासून ते 2023 या कालावधीमध्ये या संसद भवनाचे, नव्या इमारतीचे, नव्या वास्तूचे बांधकाम जे आहे ते कंप्लीट झालेले आहे. आता बांधकाम करणारी कंपनी कोणती आहे, तर अतिशय प्रतिष्ठेची कंपनी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने हे विश्वासार्ह बांधकाम केलेलं आहे. आता एकूण आसन क्षमता किती, 2 सभागृह आहेत. दोस्तांनो, लोकसभेची आसन क्षमता जी आहे ती आहे 888 सदस्य इथं बसू शकतात. आणखी सध्याची लोकसभा सदस्य संख्या ही 1971च्या जनगणनेवरती आधारित आहे. भावी काळात ही सदस्य संख्या वाढेल या अनुषंगाने तजवीज करून ठेवण्यात आलेली आहे. राज्यसभेमध्ये एकूण किती आसन व्यवस्था तयार केलेली आहे, तर 384. म्हणजे दोन्हीचं जर एकत्रित जर आपण केलं तर 1272 सदस्य इथं बसू शकतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. नंतर या संसद भवनाला एकूण खर्च किती आलेला आहे, तर 971 कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे या वास्तूवरती. आणि या इमारतीचे रचनाकार कोण आहेत, तर त्या बिमल पटेल ज्यांची कंपनी आहे HCP नावाची. त्यांचं चित्र पण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय प्रख्यात वास्तुविशारद आहे ते. पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की नव्या संसद भवनाचे क्षेत्रफळ किती वर्गमीटर आहे, तर 64,500 वर्गमीटर एवढ्या विस्तारात ही इमारत जी आहे ती पसरलेली आहे. लोकसभेची थीम जर आपण पाहाल तर मोरासारखं सगळं आपल्याला दिसतंय. तर मोरावरती आधारित ही जी थीम आहे ती लक्षात ठेवणार. हा जो नवा प्रोजेक्ट आहे याचं नाव जे होतं मित्रांनो ते आहे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. या माध्यमातून जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. या इमारतीला आपल्याला एकूण प्रवेशद्वार पाहायला मिळतात 3. यांची नावं पण लक्षात ठेवा, ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. फाईन. संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक एकत्रितरित्या कुठं होणार, तर ती होणार कुठं, लोकसभेमध्ये. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एखाद्या विधेयकावरती दोन्ही सभागृहांचं जर एकमत होत नसेल तर लोकसभेचे सभापती संयुक्त बैठकीचं काय करतात, आयोजन करतात आणि बैठक भरणार आहे लोकसभेमध्ये. आता या इमारतीसाठी ज्या काही वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या आहेत. जसं की सागवान जे आहे हे महाराष्ट्रातून आणलेलं आहे. नंतर गालिचे उत्तर प्रदेशमध्ये बनलेले आहेत. दगडांसाठी राजस्थानची निवड करण्यात आलेली आहे. बांबू जो या इमारतीमध्ये वापरण्यात आलेला आहे तो वापरण्यात आलेला आहे त्रिपुरा या ठिकाणून. आणि स्टील जे आहे पोलाद ते आणलेलं आहे दीव आणि दमन या ठिकाणावर. या नव्या संसद भवनाचा पत्ता जो आहे ते आहे रफी मार्ग, नवी दिल्ली. फाईन. आता लगेचच आपल्याला जुन्या संसद भवनाची तुलना करायची. आपली जुनी संसद भवन जे आहे ती या प्रकारची दिसते आपल्याला. आता जुन्या संसदेचे रचनाकार कोण कोण होते, ते 2 व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. ते पहा, एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर. या दोघांनी या सुंदर अशा इमारतीची रचना केलेली आहे. आता या संसदेचा आकार कसा आहे, तर इट इज सर्क्युलर इन शेप, वर्तुळाकार आपल्याला पाहायला मिळतं. याचा जो बांधकाम कालावधी आहे याला खूप वर्ष लागली आहेत, जवळपास 7 वर्ष लागलेली आहेत. ठीक आहे. इथं 1921 ते 1927 या कालावधीमध्ये या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे. आसन क्षमता जुन्या आसन क्षमते एवढीच आहे. लोकसभेमध्ये या इमारतीमध्ये बसू शकतात 550 सदस्य.
आणि राज्यसभेमध्ये 250 सदस्य, म्हणजे साधारणतः 880 खासदारांना बसण्याची क्षमता धारण करणारी इमारत आहे. एकूण खर्च जो लागलेला आहे या इमारतीला तो 83 लाख रुपये लागलेला आहे. तो ऑब्व्हियसली इमारत जी बनलेली आहे 1920 ते 30च्या दशकामध्ये बनलेली आहे, त्यामुळे तो खर्च एवढा कमी लागलेला आहे ॲज कम्पेअर्ड टू नव्या संसद भवनाचा. आणि याचा खर्च जर तुलना केला तर हा निश्चितपणे आपल्याला कमी वाटणार. मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे की नव्या संसद भवनाचं जे उद्घाटन झालं, सत्ता हस्तांतरणाचं जे मानचिन्ह असतं त्याला म्हणतात काय, सेनगोल. आणि ते सेनगोल तुम्हाला याप्रमाणे दिसणार दोस्तांनो, इथं आपल्याला ते पाहायला मिळतंय. तर हे जे सेनगोल जे आहे हे कोणत्या राजघराण्याकडनं घेण्यात आलेलं आहे, तर दक्षिणेकडचं राजघराणे पहा, चोल नावाचं राजघराणं, त्याच्याकडून आपण ते घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडामोडींविषयी महत्वाचे प्रश्न. आपल्याला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.